मित्रांनो, MSc-CT एक्झाम आता काही दिवसावरती येऊन थांबली आहे. त्यासोबतच त्याचे ॲप्लिकेशन फॉर्म आता काही दिवसामध्ये जाहीर होतील आणि ते तुम्हाला भरावे लागतील. तर ॲप्लिकेशन फॉर्म भरताना असे कोणते डॉक्युमेंट्स आहेत किंवा अशा कोणत्या गोष्टी आहेत, ज्याची आपण काळजी घेतली पाहिजे, जेणेकरून आपला ॲप्लिकेशन फॉर्म रिजेक्ट नाही होईल. ओके. आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण ह्याच गोष्टी माहिती करून घेणार आहोत, जिथे मी तुम्हाला डॉक्युमेंटची लिस्ट सांगेल, जेणेकरून तुम्हाला एक चांगला कालावधी भेटेल, ज्यामध्ये तुम्ही तुमची लिस्ट ही पूर्ण जमा करून घेऊ शकता आणि तुम्हाला वेळेवरती तुम्ही ते यूज करू शकता. ओके. तर चला मित्रांनो, आपण व्हिडिओला लगेच सुरुवात करूया. आता मित्रांनो, सगळ्यात पहिलं क्लास 10चे डॉक्युमेंट्स. यामुळे तुम्हाला लागेल क्लास 10चं मार्कशीट आणि पासिंग सर्टिफिकेट. मग असेल क्लास 12चे डॉक्युमेंट, त्यामध्ये 12ची मार्कशीट. अँड इन केस तुम्ही अजून पास झाला नसाल, तुमचे एक्झाम्स जस्ट संपले असतील आणि तुमची डिग्री किंवा सर्टिफिकेट नसेल आली, तर तुम्ही त्या जागी HSC अपीअरिंग सर्टिफिकेट अपलोड करू शकता. आणि जेव्हा तुमचं ॲक्च्युअल तुम्ही कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्याल, तेव्हा तुम्हाला त्याची मार्कशीट सबमिट करावी लागेल. नेक्स्ट आहे आयडेंटिटी प्रूफ, ज्यामध्ये तुम्हाला आधार कार्ड किंवा पॅन कार्ड किंवा पासपोर्ट किंवा वोटर ID किंवा ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी कोणतंही एक म्हणजे एनी वन तुम्हाला सबमिट करावं लागेल. नेक्स्ट आहे फोटोग्राफ अँड सिग्नेचर. रिसेंट पासपोर्ट साईज फोटोग्राफ पाहिजे, जे की JPG किंवा JPEG या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला अपलोड करावं लागेल. आता याची काही एक डायमेन्शन्स असतात, जे की तुम्हाला ऑन दी स्पॉट तुम्हाला फॉर्म भरताना कळून जातील, ज्यामध्ये तुम्हाला हे अपलोड करावं लागेल. त्यासोबतच तुम्हाला सिग्नेचर ऑन व्हाईट पेपर हे अपलोड करावं लागेल. याच्यामध्ये तुम्हाला हे फोटो खूप तुम्हाला क्लिअर पाहिजेत, जेणेकरून तुमचं पुढे जाऊन काही त्रास होणार नाही. नेक्स्ट आहे डोमासाईल अँड नॅशनॅलिटी प्रूफ. त्यासाठी तुम्हाला महाराष्ट्र डोमासाईल सर्टिफिकेट, त्यासोबतच बर्थ सर्टिफिकेट इन महाराष्ट्र किंवा स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट या गोष्टींची गरज पडेल. ओके. त्यासोबतच इन केस तुम्हाला तुमच्याकडे असेल तर चांगली गोष्ट आहे, नसेल तर काही इश्यू नाही, बट तुमच्याकडे नॅशनॅलिटी असायला पाहिजे. ओके. नेक्स्ट बघूया कास्ट रिलेटेड डॉक्युमेंट्स. तर मित्रांनो, इन केस आता हे जे आधीचे आपण बघितले डॉक्युमेंट्स, हे सगळ्यांना कंपल्सरी आहेत. ओके. तुम्ही रिझर्व्ड असाल किंवा अनरिझर्व्ड असाल, तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये असाल तरी काही फरक नाही पडणार, तुम्हाला या सगळ्या डॉक्युमेंटची गरज मॅन्डेटरी आहे. आता इथून जे पुढे बघणार आहोत ते फक्त काही स्पेसिफिक लोकांसाठी आहे. फॉर एक्झाम्पल, इन केस तुम्ही कोणत्या कास्टचे असाल, जसं की OBC, SC, ST, VJ, NT वगैरे, त्या जागी तुम्हाला लागेल कास्ट सर्टिफिकेट आणि त्यासोबतच तुम्हाला लागेल कास्ट व्हॅलिडिटी. आता मित्रांनो, इन केस तुमची व्हॅलिडिटी संपली असेल किंवा तुमच्याकडे डॉक्युमेंट नसेल, तर तुम्ही हे लवकरात लवकर काढून घ्या, कारण की याच्याशिवाय तुम्हाला कास्टचा जो तुमचा फायदा आहे, रिझर्वेशन आहे, ते भेटणार नाही आहे. आता इन केस तुम्ही दुसऱ्या OBC मधून असाल, तर तुम्हाला नॉन क्रिमी लेअर हे लागेल, कारण की याच्याशिवाय सुद्धा तुम्ही तुमचं रिझर्वेशन ॲप्लिकेबल नाही करून घेऊ शकत. नेक्स्ट पाहूया ते म्हणजे स्पेशल कॅटेगरी डॉक्युमेंट्स. आता इन केस तुम्ही EWS मधून असाल, तर तुम्हाला हे सर्टिफिकेट लागेल. त्यासोबतच हे डॉक्युमेंट सगळ्यांना कंपल्सरी आहे. ओके. इन्कम सर्टिफिकेट सगळ्यांसाठी मस्ट आहे, तुम्ही कोणत्याही कास्टमधून असाल तरी, आणि ते पण व्हॅलिड पाहिजे. तुम्हाला 2026 पर्यंत व्हॅलिड सर्टिफिकेट पाहिजे. त्यासोबतच तुम्हाला लागेल PWD ओके सर्टिफिकेट लागेल. अँड इन केस यू आर फ्रॉम एनी मायनॉरिटी, फॉर एक्झाम्पल मुस्लिम, सिख, पारसी वगैरे, तुम्हाला मायनॉरिटी सर्टिफिकेट लागेल. आता नेक्स्ट बघूया जे की एक इम्पॉर्टंट डॉक्युमेंट आहे, अदर इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स. त्यामुळे तुम्हाला लागतील ट्रान्सफर सर्टिफिकेट किंवा लिव्हिंग सर्टिफिकेट. आता ट्रान्सफर कधी लागेल? आता समज तुम्ही CBSE टू स्टेट बोर्ड किंवा स्टेट बोर्ड टू CBSE चेंज करताय, ट्रान्सफर होत आहे, तुम्हाला त्या जागी हे सर्टिफिकेट लागेल. अँड स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणजे आपलं LC असतं, जे की तुम्हाला स्कूलमधून भेटतं किंवा 11-12ला पण तुम्हाला भेटतं कॉलेजमधून. नेक्स्ट आहे ॲक्टिव्ह मोबाईल नंबर, कारण की आता जेव्हा तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म भराल, फ्रॉम ॲप्लिकेशन फॉर्म टू द ॲडमिशन टू द कॉलेज, तुम्हाला या सगळ्या गोष्टींची जी प्रोसेस आहे स्टेप बाय स्टेप, हे तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबर आणि ईमेल ID वरती येईल. ओके. इदर बाय टेक्स्ट किंवा मग ईमेल ID थ्रू मेल येतील तुम्हाला. म्हणून तुम्हाला एक ॲक्टिव्ह नंबर आणि एक ईमेल ID, कारण की प्रत्येक OTP किंवा कोणताही मेसेज असतो ते इथे येतो. आता एक लास्ट तुम्हाला नोट सांगेल मी, हे सगळे आपले डॉक्युमेंट्स इथपर्यंत होते, जे की तुम्हाला लागतील. आणि ह्या गोष्टीची तुम्ही पूर्णपणे काळजी घ्या, की तुम्हाला ह्या एक्झाम फॉर्मच्या आधी या पूर्ण गोष्टी जमा करून ठेवायच्यात. ओके. जेणेकरून तुम्हाला ऑन दी स्पॉट म्हणजे फॉर्म भरायच्या आधी गडबड नाही होणार आणि कोणतीच चुकी नाही होणार, कारण की नंतर खूप गोंधळ असतो, काय करू काय नको असं होतं. म्हणून ही आत्ताच वेळ आहे, तर आत्ताच पूर्ण व्हिडिओ नीट पहा, वाटलं तर परत पहा आणि ह्या गोष्टी नोट करून घ्या. आणि एकदा तुमचं डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करा, वाटलं तर आपल्या घरच्यांना व्हेरीफाय करायला लावा, आणि नसेल तर लगेच त्याला अप्लाय करून टाका. आता एक लास्ट नोट आपण बघूया. आता मित्रांनो, तुम्ही जे काही डॉक्युमेंट्स अपलोड कराल, दॅट मस्ट बी क्लिअर अँड रिडेबल. आता तुम्ही जेव्हा ॲप्लिकेशन फॉर्म भराल आणि ते जेव्हा स्क्रुटिनीमध्ये जाईल, तेव्हा त्यांच्यासाठी हे डॉक्युमेंट क्लिअर आणि वाचता यायला पाहिजे असे असायला पाहिजेत. नाहीतर ते काय करतील, तुमचा फॉर्म रिव्हर्ट बॅक करतील अँड तुम्हाला परत या पूर्ण स्टेप्स करावं लागते.
जेणेकरून तुमचा वेळ पण जाईल आणि परत या गोष्टीत चुका व्हायची शक्यता जास्त असते. म्हणून तुम्ही आधीच जेव्हा फर्स्ट टाइम फॉर्म भरताय तेव्हा एकदम क्लिअर फोटो आणि रीडेबल फोटो टाका. त्यासोबतच नेम अँड डेट ऑफ बर्थ ऑन एव्हरी डॉक्युमेंट हे मॅच झालं पाहिजे. तुमचं आधार कार्ड असो, तुमचं आयडेंटिटी प्रूफवरचं डेट ऑफ बर्थ अँड नेम तेच मॅच झालं पाहिजे 10वीच्या 12वीच्या या सगळ्या डॉक्युमेंट्सवरती. नसेल तर त्याचं आत्ताच गोष्टी तुमचं जे काही जे काही स्टेप्स आहेत त्या करून घ्या. फॉर एक्झाम्पल तुम्ही एकतर तुम्ही डॉक्युमेंट चेंज करून घेऊ शकता किंवा तुम्ही एक ॲफिडेव्हिट देऊ शकता जिथे तुम्हाला त्या गोष्टी नोट करता येतील. आणि लास्ट गोष्ट, आता ही जी सेम डॉक्युमेंटची लिस्ट आहे ती तुम्हाला कॅप मध्ये सुद्धा लागेल. ओके. आता याच्यासोबत अजून काही डॉक्युमेंट्स असतात जसे की अलॉटमेंट लेटर, तुमचा MSTCचा स्कोर, या सगळ्या गोष्टी असतील हे नंतर, पण कॅप राऊंडच्या नंतर. ओके. सो याचीच गोष्टी तुम्ही काळजी घ्या आणि तुमचे पूर्ण डॉक्युमेंट्स तयार करून ठेवा. इन केस तुम्हाला काही डाऊट्स असतील, तुम्हाला काही गोष्टी नसतील कळायला, तर मला कमेंट डाऊन करा. आणि तुम्हाला जर याच्यावरती काही व्हिडिओ पाहिजे असतील की बाबा फॉर्म कसा भरायचा किंवा डॉक्युमेंट्स काही इश्यू असेल तर मला कमेंट डाऊन करा. मी त्याच्यावरती नक्की व्हिडिओ बनवेल आणि तुम्हाला सोल्युशन सांगेल. तर चला मित्रांनो, आपला हा आपण व्हिडिओ इथेच थांबूया. इन केस व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला वेळेवरती अपडेट्स भेटतील. ओके. तर चला मित्रांनो, आपला हा व्हिडिओ इथे थांबूया. धन्यवाद.